पत्रकाराला पाठव. वर्ध्यात लग्नाच्या वरातीत कौटुंबिक वाद. पुतण्याचा चाकू हल्ल्यात बाप लेकाचा मृत्यू. वर्ध्यात महिलाश्रम येथे लग्नाच्या वरातीत घडली घटना. आरोपी अल्पवयीन. ऑनलाईन मागविला होता चाकू. वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल. नवरदेवाची घोड्यावरून वरात निघाली होती. बँडबाजा वाजताना वरातीत नाचगाणे सुरू होते. दरम्यान वर्ध्यात सर्वांना हादरून सोडणारी घटना घडली. हनुमान मंदिरातून वरात निघताच अल्पवयीन पुतण्याने वरातीतील आपल्या काका आणि चुलत भावावर चाकू हल्ला केलाय. यात काका प्रभाकर भलमे आणि आरोपीचा चुलत भाऊ रितेश भलमे याचा मृत्यू झालाय. संपत्तीच्या वादातून हा चाकू हल्ला झाला आहे. अल्पवयीन पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वर्धाच्या नजीक असलेल्या बरबडी येथे भलमे परिवारात काही दिवसांपासून संपत्तीचा वाद सुरू होता. 8 महिन्यांपूर्वी देखील अल्पवयीन आरोपी आणि मृतकांमध्ये भांडण झाले असल्याची माहिती आहे. या दोन्ही बाजूने गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोघांना मारण्याचा बेत अल्पवयीन आरोपीकडून आखला जात असताना त्याने ऑनलाईन चाकू देखील मागविल्याची माहिती आहे. रात्री मात्र सर्वांना अचंबित करणारी घटना घडली. अल्पवयीन आरोपी नातेवाईकांच्या लग्नात आला. त्याने संधी साधून वरात सेवाग्राम मार्गावर हनुमान मंदिराजवळ पोहोचताच काका आणि चुलत भावावर चाकूने सपासप वार केले. या दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले आहे. बरबडी गावातील प्रभाकर भलमे हे त्यांच्या मित्रांचे लग्न असल्याने त्यांचा मुलगा रितेश याच्यासह वायगाव येथे लग्नासाठी गेले होते. वायगाव येथे लग्न लागल्यानंतर सायंकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान ते वाहनाने त्या ठिकाणी सेवाग्राम रोडवर आले आणि सेवाग्राम रोडवर ते उभे असताना अचानक 8:30 वाजताच्या दरम्यान रात्रीला विधी संघर्षग्रस्त बालक जो त्यांचा नातेवाईक आहे त्याने एकदम येऊन मोटरसायकलने आला आणि त्याने चाकूने दोघांवरही वार केले. दोघांनाही तात्काळ हॉस्पिटलला सेवाग्रामला भरती करण्यात आले, परंतु त्या ठिकाणी नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेले आहे. या दोघांचेही जागेच्या कारणावरून बरबाडी गावामध्ये वाद होते. याच्याबद्दलच्या FIR सुद्धा पूर्वी नोंद आहेत. विधी संघर्षग्रस्त बालक जो याच्याविरुद्ध सुद्धा FIR नोंद आहे आणि जे मृतक आहेत त्यांच्या विरुद्ध सुद्धा FIR सेवाग्रामला आणि वर्धा शहर पोलीस स्टेशनला नोंद आहे. संगीता प्रभाकर भलमे यांच्या तक्रारीवरून आम्ही विधी संघर्षग्रस्त जो बालक आहे त्याच्या विरुद्ध FIR दाखल केलेला आहे कलम 103(1) प्रमाणे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे.